वरती आशीर्वाद पाटील ही सलामीची जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सतीश म्हात्रे. पहिला चेंडू सतीचा पहिला चेंडू बॅकफुटला पंच केलाय. चांगले क्षेत्ररक्षण. फलंदाज स्किड झाले. प्रयत्न असेल इथे कलेक्टिंग होत नाहीये. एक धाव कंप्लीट होतीये. स्किड झाले होते बिंदास. धावची संधी होती कलेक्टिंग केली नाहीये गोलंदाजानं. एक धाव कंप्लीट होती. एका धावेनं खातं कोळलं जातं पहिल्या चेंडूवरती माटारडी संघाचं. सतीश म्हात्रे पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरवरती फलंदाज आशीर्वाद पाटील. लोअर चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. वेगाने चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा पार येतोय चौकार. आशीर्वादच्या बॅट मधनं पुष्कर काठे. चांगले क्षेत्ररक्षण. चांगले प्रयत्न केले होते चेंडू अडवण्याचं. शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धाबलकावरती लागल्यात. आशीर्वादच्या बॅट बंद पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. इथे शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू 1 बाउंड सीमा पार चौकार. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत थांबलेत. त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू लागोपाठचा तिसरा चौकार आशीर्वाद पाटीलच्या बॅट मधनं.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाबा धबलक्यावरती 13 धावा. जबरदस्त फलंदाजी. लागोपाठ 3 चौकार आलेत आशीर्वादच्या बॅटमधनं. पुन्हा बॅटवरती येत नाहीये यावेळेस. पुष्कर येत आहेत चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न. फेकी चांगली होतीये. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी. चेक केले जाईल. प्रमोद दादा मडवी स्वतः जात आहेत तिथे. नॉट आउट असेल फलंदाज. बचावला जातोय. धावचीची संधी होती. वेगानं पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचलेत. दरम्यान प्रवीण दादा म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुल केलाय. जबरदस्त फटका बिंदासच्या बॅटमधनं. चेंडू वन बाउंड सीमा पार. चौकार. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण 6 मिनिटं घेतल्यात नवापाडा संघ. चला फास्ट केला. 5 धावा ऍड केल्यात पेनल्टीच्या. 23 धावा दाबलकावरती. आशीर्वादसाठी हा चेंडू दाद मागितली जाते. लेग बायच्या सायने एक धाव मिळते. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नागेश पाटील. एक धाव लेग बाईच्या साह्याने आली. एका धावेच्या मदतीनं धाबा धबलकावरती पाहायला मिळत आहेत 24 धावा. इथे थांबलाय. अलक्याताने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धाबा धबलकावरती पाहायला मिळत आहेत 25 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे पुन्हा बॅटची काढा लागली आहे. यष्टी रक्षक बीट झालेत. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक बीट. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू सीमा पार. येतोय चौकार. चांगली धावसंख्या उभारली आहे माटारडी संघानं. फुल्लोरलेनचा चेंडू दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउंड सीमा पार. लागोपाठचा दुसरा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. दुसरं षटक मार्गस्थ 33 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 चेंडूंचा
खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील नागेश पाटील गोलंदाजी मार्कवर 33 धावा. स्ट्रायकरवरती आशीर्वाद जबरदस्त फलंदाजी. इथे बॅकफुटला गेला पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा डबलकावरती 34 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 34 धावा डबलकावरती लागल्यात. इथे पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हुक केला चेंडूला. जाईल डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. बिंदाच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धापलकावरती 38 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित म्हात्रे. स्ट्रायकरवरती आशीर्वाद. 5 चौकार आशीर्वादच्या बॅट मधून आतापर्यंत आल्यात. 8 चेंडू 22 धावांवरती खेळतोय. इथे पहिला चेंडू दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती 39 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 39 धावा डबलकावरती लागल्यात. फॉलो थ्रो मध्ये अडथळा येतोय. गोलंदाज अजित म्हात्रे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा इथे वाईट चेंडू आहे पण हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. खूप दूरवरती होता चेंडू. जोराने मारण्याचा प्रयत्न केला. तोल सावरता आला नाहीये. या स्टँड वरती बॅट आदळती. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज राजेश पाटील आशीर्वादची जागा भरून काढण्यासाठी. तोल सावरता आला नाहीये आशीर्वादला. या स्टँड वरती बॅट आदळली. हिट विकेटच्या माध्यमातून बाद होत आहेत. 40 धावा डबलकावरती. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या साह्यानं आउटफील्ड खराब आहे. उलकावणी देतोय चेंडू. जातोय सीमा पार. चौकार राजेशच्या बॅट मधनं. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. पुष्कर काटे जोपर्यंत चेंडूवरती येतील अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा डबलकावरती 46 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे माटारडी संघानं.
इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा दिशेपासून भरकटलाय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त टर्न घेतलाय चेंडूनं, फिरकी घेतली, बाहेर जातोय चेंडू. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. 47 धावा फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकातील 47 धावा. जबरदस्त फलंदाजी माटाडी संघाच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा कार्पेटचं सहाय्य केलून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. अडवतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 48 धावा. 4 चेंडू 48 धावा. पाचवा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळी स्लॉट मध्ये फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. धन्यवाद. चेंडू पाळ्याला किंवा फांद्यांना लागला तर षटकार असेल. डायरेक्ट लागला तर आणि एक टप्पा घेत चेंडू लागला तर चौकार असेल. इथे पुन्हा जागा बनवली आहे. फेकून दिलाय चेंडूला. लागोपाठचा दुसरा षटकार. बिंदास पाटीलच्या बॅट मधनं लगेचच पाणी घेऊन जायचंय. चौथं षटक. पुन्हा एकदा नागेश पुढे ससावट खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं होतं. एक धाव इथे थ्रो बायच्या माध्यमातून मिळते. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या रब्बलकावरती 61 धावा. चांगली धावसंख्या उभारली. बिंदासाठी हा चेंडू बॅट वरती येत नाहीये. चेंडू वेगानं चाललाय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार. येतोय चौकार.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणे वाजवत आहेत डीजे मास्टर, ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा पुष्कर येत आहे चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होती. सदुसष्ट धावा धावपलकावरती. बिंदासाठी हा चेंडू, पुन्हा दिशा दिली आहे लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजी होती या बिंदास पाटीलच्या माध्यमातून. दुखापत आहे हाताला तरी सुद्धा लढतोय. जबरदस्त फलंदाजी. एकाहत्तर धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार बिंदासच्या बॅट मधनं. दरम्यान शशिकांत दादा म्हात्रे दातिवली यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 10 चेंडू 36 धावांवरती खेळतोय बिंदास. पुन्हा एकदा कार्पेटच्या सायना खेळून गेला, क्षेत्ररक्षक येत आहेत. पुष्कर चांगले क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न, फेकी खराब. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. 3 धावा मिळतात. 3 धावेंच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पाणी हवं असेल तर घेऊन जायचंय. बघा, विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असेल तेव्हा आपण पाणी मागू शकता. या पुढचा सामना चिकनगर विरुद्ध मानपाडा या 2 संघांमध्ये. चिकनगर 40+ विरुद्ध मानपाडा 40+. चला दोन्ही संघाचे संघ एक टॉस साठी या. संजय दादा पवार उपस्थित आहेत मानपाडा संघाचे. मानपाडा एक्सप्रेस संजय पवार. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश जाधव. 78 धावा धावपलकावरती. पहिला चेंडू कोलवार टप्प्याचा फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाही. निर्धाव चेंडूची सांगत होती. या स्पर्धेसाठी मॉर्निंग ग्रुप यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल उपलब्ध झाली. त्यांचं खूप खूप आभार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, पुढे सरसावलेत. फटका चांगला आहे, जाईल सीमा पार. बिंदाच्या बॅट मधनं दमदार चौकार.
चौकार आलाय, चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 82 धावा, 43 धावांवरती वैयक्तिक खेळतोय बिंदास पाटील. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर उभारलाय माटारडी संघानं. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलाय, हुक केलाय, चेंडूला जाईल चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार. चौकार. वरती समीर पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी बिंदास पाटीलला. बॅट दाखवायची बिंदास पाटील, बॅट दाखवायची. जबरदस्त फलंदाजी. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 90 धावा, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लागोपाठ 3 चौकार आलेत. अर्धशतक 51 धावांवरती खेळतोय. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती आला नाही. या चेंडू वेगानं बॅट फिरवली होती. निर्धाव चेंडूची सांगता होती. 90 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जबरदस्त फलंदाजी. शेवटचा चेंडू पुन्हा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती आला नाही. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. गोलंदाज उमेश ना टॉस साठी यायचंय. विनंती असेल चिकनगर संघाचे संगणक आणि त्यासोबत मानपाडा संघाचे संगणक टॉस साठी या. 90 धावा कुठल्या तर पहिल्या सत्रामध्ये माटारडी संघानं नवापाडा संघाच्या विरोधात 85 धावा कुठल्यात, 5 धावा पेनल्टीच्या ऍड केल्यात. 90 धावा तब्बल झाल्यात. 91 धावांचं पाठलाग करायचं असेल. चला या चिकनगर संघाचे संगणक टॉस साठी. तर विनंती असेल दत्तात्रयजी म्हात्रे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला मानपाडा संघाचे संगणक टॉस साठी या. संजय दादा टॉस केला जाईल. चिकनगर विरुद्ध मानपाडा. चिकनगर संघाचा कॉल असेल. छापा कॉल केलाय, छापा आलाय, टॉस जिंकलाय. थांबायचंय. ओपिनियन घेणार आहोत आपण. 2 मिनिटं दादा स्पर्धेबद्दल फक्त बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे संजय दादा आपण थांबायचंय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चिकनगर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यापुढील सामना चिकनगर विरुद्ध मानपाडा. जिंकलाय चिकनगर संघानं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल
राजेश शेलार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते दत्तात्रय म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर मंगेश शेलार म्हाताडी यांच्याकडून आपण तर बिंदासला 50 धावा कुठल्यामुळे 1000 रुपये. काय बॅटिंग केली, ला जवाब बॅटिंग. तिसऱ्या दिवसात पुन्हा एकदा 50 धावा. काल सलग एकाच मॅच मध्ये 250 लागल्या गेल्यात. निलेश कापसेने बॅटिंग केली 50 धावा कुठल्या. त्यानंतर सचिन ठाकूरने बॅटिंग केली प्रत्युत्तर देताना 81 धावांचा पाठलाग करताना. तदनंतर शशिकांतजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण सुद्धा या. दादा थांबा, आपण आपल्या शुभ हस्ते शशिकांतजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. रवींद्रदादा ढोणे यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या रवींद्रदादा ज्यानं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. चिकनगर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 90 धावा कुठल्या तर पहिल्या सत्रामध्ये म्हाटारडी संघानं 91 धावांचा पाठलाग करायचंय. तो म्हणजेच नवापाडा संघाला त्या धावा कशा प्रकारे कुठेल नवापाडा संघ की धावसंख्येला रोख लावेल. म्हाटारडी संघ ऐकण्यासाठी जाऊयात आमचे गुरुवर्य बाळूदादा पाटील सागाव यांच्याकडे. थँक्यू थँक्यू, खूप खूप धन्यवाद. सिद्धांत पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बिंदास काय भरजला मैदान, मी भरजला नाही तर गरजला. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. एक चांगलं युनिटच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या चांगल्या युनिटच्या अगेन्स्ट त्याने धावा केल्यात. 91 धावा स्पर्धेतील हायएस्ट धावा. आणि जर विचार केला तर हे चेस करण्यासाठी 91 धावा त्यांना चेस करायच्या तर 18.2च्या सरासरी धावा करायच्यात. मंगेश शेलार यांच्याकडून देखील कॅश प्राइज मिळणार आहे. आपण तर बिंदास 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे. प्रयागला आहेत ते आपण तर एक चांगले गोलंदाज आहेत. आपण बोलले तर मंगेश शेलार पण आज नाही आहेत. बॅटिंग देखील चांगली करतात. पाहिजे तर गोलंदाजाने आपण तर बॅटिंग तर खूप चांगली झाली, पण आता गोलंदाजांना काम करावं लागणार आहे. कारण नवापाडा 40+ संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. खास करून उमेश जाधव आणि बाळा बोराडे ही जोडी जर खेळली मैदानात, जर आपण पहिल्या 2 षटकात त्याने 30 ते 40 धावा केल्या तर मात्र विजय लक्ष्य ते पार करू शकतात. अशोक पाटील इतकी ताकद इतकी गुणवत्ता या खेळाडूंकडे. 5 धावांची पॅनल्टी लागली. बाळा बोराडे सांगितले काही हरकत नाही, आम्ही उशीर आलोय, आम्हाला पॅनल्टी लागली तरी चालेल, पण आता पॅनल्टीला न जुमावता सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. सामना सुरू होतोय. आशीर्वाद येतो गोलंदाजी मार्कवर. आशीर्वाद पाटील या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता शॉर्ट फाईन लेग, एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता शॉर्ट मिडविकेटला, एक मिड ऑनला आणि एक क्षेत्रक्षण आपण अभयला पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला आपण त्याला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट तडमॅन गौरव पाटीलला आपण पाहू शकता. एक क्षेत्र डीप पॉईंट, एक क्षेत्रक्षण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण मिड ऑफला पण डीप मध्ये, एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. आशीर्वाद गोलंदाजी मार्क स्ट्राईकला उमेश जाधव स्टार्ट कशा प्रकारे देतो पाहिजे आता. हो पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. टाकला पॉवर प्ले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली ना, आणि खास करून उमेश जाधवच्या अगेन्स्ट तर तो त्याच्यावरती प्रहार करेल. कुठेतरी आशीर्वादला चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. कारण 91चं धावं लक्ष्य मोठं आहे, पण लक्ष्य मोठं असलं तर ते होणार नाही पार असं नाहीये. होऊ शकतं. आशीर्वाद उमेश हो ड्राईव्ह केला यावेळेला हवेमध्ये होता. यावेळेला चिप शॉट खेळले होते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरते जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केले. आशीर्वाद सांगतात घाई नकोय. खरं बा बोराने लगेच पाहिलं मिस स्पीड झाली आहे. 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्यात ऑफर गती 6 धावा. अशोक पाटील एक धाव फार महत्वाची असते. 1 धावीची किंमत पडले संघाला विचारा. तो संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. साई भक्त बघा आपण पाहू शकता. समीर पाटील त्यांच्या माध्यमातून देखील 50 धावा कुठल्यामुळे आपण बिंदासला कॅश प्राइज झाली, म्हणजे 1500चा कॅश प्राइज मिळालं. आशीर्वाद ऑन साईडला क्लिक केलं. यावेळेला क्लिक केला. अपील केलं जात आहे.
एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जोरदार अपील होतं, खूप चांगलं अपील होतं ना. अपील करणं हा तुमचा गुणधर्म आहे, तो तुम्ही स्वाभाविक गुणधर्म आहे. तुम्ही किती वेळा अपील करू शकता, प्रत्येक चेंडूवर अपील करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला बंधन नाहीये. स्क्वेअर लेगचे पंच विशाला मडवीला आपण पाहू शकता. मेन पंच संजय म्हात्रे आपण 7 धावा. बोराडे स्ट्राईक केलाय. अनुभव प्रचंड आहे, गुणवत्ता प्रचंड आहे या बॅटरकडे. कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आशीर्वाद राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू, गुड लॅसमॅन चेंडू वेगाने आतमध्ये आलाय. डॉट चेंडूची समाप्ती, सुरुवात चांगली होते. पहिल्या चेंडू चौकार गेल्यानंतर आशीर्वाद बघा स्वतःला सावरतं, लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल करतोय. काय बिंदासने बॅटिंग केल्याच. त्यांचे बंधुरात असं वाटलं की संजय पाटीलच मैदानावर बॅटिंग करतायत की काय, इतकी जबरदस्त बॅटिंग केली. आशीर्वाद तू बाळा. हो चांगला चेंडू बॅटन बॅटमधून निघून गेला, एसट्यांच्या बाजूने गेलाय बघा. आशीर्वाद डोक्यावरती हात ठेवतो की काय घडलं, या चेंडू ती विकेट मिळाली नाहीये. नशिबान ठरतात बुराडे. डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील धावा फक्त आणि फक्त 7 आहेत. कारण का 91चं लक्ष आहे, कुठेतरी मोठं लक्ष आहे, त्यामुळे थोडासा संघर्ष वाढलाय मैदानावर. पण संघर्ष नेहमी या बॅटरांनी केलाय आणि त्यांना माहिती आहे अशा परिस्थितीत कशा प्रकारे बॅटिंग करायची हे बुराडेला माहिती आहे. जरी डॉट चेंडू 2 गेले असतील काही हरकत नाहीये, पुढच्या चेंडूला कमबॅक करतो का पाहिजे. ऑन साईडला वळवलं यावेळेला, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारच्या पार षटकार. काय षटकार आहे ना. एक मिनिट जरा बघा, आहे का आपले स्वयंसेवक आहेत का तिथे. विशाल मडवी डायरेक्ट गेला तर षटकार आहे. यस पट्ट्याच्या त्या साईडला गेल्यावर षटकार आहे, खालून गेला तर चौकार आहे. यस षटकार आहे का. विशाल मडवीचा हात विचार येत आहेत म्हणजे षटकार आहे. विशाल मडवी एक स्वतः एक चांगले क्रिकेटर आहे. षटकार आहे, षटकार आहे. धावा दिले धाव. तर रामदास पाटील वेतोडे यांचं आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर मी मगाशी म्हणत की अशोक पाटील बाळाकडे प्रचंड गुणवत्ता आहे. संघर्षातून त्यांनी नेहमी विजय मिळवला आणि आता संघर्षाला मात केलं. षटकार आला. 13 धावा झाल्यात. तर 18च्या सस्तीने धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर बिंदास येतो, ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. आता बिंदासपणे गोलंदाजी करतो का पाहिजे. बिंदासपणे बॅटिंग केली आहे. एक षटकाच्या समाप्तीत 13 धावा. आशीर्वादने 5 आपण तर 4 चेंडू चांगले टाकले होते. पहिल्या चेंडू चौकार आला, पण त्यानंतर 4 चेंडू खूप चांगले. शेवटचा चेंडू थोडासा ओव्हरपिच टाकला आणि त्याला पाठवून दिलं यावेळेला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून. माताडीचे प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात आले आहेत. जर माताडीचे जर कोणी मान्यवर आणि जर आपण तर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. बिंदास येतो गोलंदाजी मार्कवर. P2 मध्ये येतोय. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी. नाही आशीर्वाद आहे त्यामुळे थोडासा पायांना लगाम घातलाय, थांबले आहेत. कारण का आशीर्वाद या संघाचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याने दाखवून दिले काय फेकी केली बघा ना. कारण का मंगेश शिलासारखा गोलंदाज नाही या संघाकडे. 14 धावा फलकाती लागल्यात. बाळा बोराडे आला स्ट्राईकला, त्याने एक षटकार देखील मारा. बिंदास राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो स्ट्राईकला. बाळा बोराडे आपण पाहायचं तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. एक षटकार तर त्याच्या बॅटमधून आलाय. फुलटॉस ऑफ केला यावेळेला. हो चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अभय देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावा झाला दाफलकाती 15. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अशोक पाटील चांगलं बॅटिंग झाली, त्यानंतर चांगली आशीर्वाद आणि आपण तर अभय A1 जोडी आहे. पण क्षेत्ररक्षण पण बघा ना, मिड विकेटला एक करतोय, एक लॉंग ऑनला करतोय. 15 धावा. बिंदास स्वीप केलाय, पाठवलं यावेळेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे बघा. 12वा खेळाडू अशोक पाटील. आधीच सांगितलं की बाळू पाटील बॅटर बाद आहे म्हणून. किती कॉम्पिटिशन आहे, विश्वास किती आपल्या खेळाडूंना बघा ना.
आशीर्वादकडे जेल गेला आणि त्यांनी लगेच बॅटर बाद होणार. बॅटर बाद होतं. स्वीपचा फटका खेळ होते यावेळेला. बिग विकेट उमेश बाद होतोय. अशोक पाटील अशी गाणी येऊ दे, कारण का आपल्या ग्रामीणचे मॅचेस चालू आहेत, अग्री समाजाच्या मॅचेस चालू आहेत, त्यामुळे हे कोळी गीत येणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल डीजे मास्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशी कोळी गीत येऊ दे. कार्यक्रम कोणते असू दे अशोक पाटील, अग्री कोळी गाणी लागली नाही तर त्या कार्यक्रमाला मजाच नाहीये. 15 धावा दाखल करते. एसपी आल्यात. आशीर्वाद चांगला चेंडू होता यावेळेला. पुन्हा एकदा बिंदाचा खूप चांगले गोलंदाजी केले ते. आशीर्वादने काय झेल पकडला मिडू खेळ, अप्रतिम झेल. डॉट चेंडूची समाप्ती. थोडासा संघर्ष वाढलाय. नवीन बॅटर तो संदीप येतोय तिसऱ्या क्रमांकावर. नेहमी सलामीला येणारा बॅटर तिसऱ्या क्रमांकाला एक अतिशय चांगला बॅटर आहे, पण इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. प्रयत्न केले होते, चेंडू सीमारच्या पार. चौकार. तर विभाग प्रमुख दातिलीच्या म्हणजे राजेश पाटील यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे कॅश प्राइज एकूण झालं किती 2000 रुपये. बिंदाससाठी पारितोषिक लावलं गेलेले. बिंदास संदीप. ओ पूल केला या वेळेला. पाठवलं चेंडूला. पंचांचा इशारा. 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार. तेवीस धावा दाखल करते. अजूनही 68 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. अशोक पाटील 68 धावा करायच्या आहेत. 3 षटकामध्ये रन रेट वाढलाय बघा आता. 22.66च्या साथाने धावा करायच्या आहेत. धावा येत नाहीयेत. बरोबरच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आपण तर संदीपच्या बॅटमधून एक चौकार आलाय. उमेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चौकारांपेक्षा षटकार. मनपाडा एक्सप्रेस मनपाडा संघ देखील बघा 3 चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. मात्रेपाडाची स्पर्धा जिंकली त्याबद्दल आपण तर संजय पवार तुमच्या संघाचं अभिनंदन. मानपाडा एक्सप्रेस आता रुळावर आली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकता मानपाडा एक्सप्रेस किती वेगाने धावते. 68 धावा पाहिजेत. 23 झाल्यात. आता मॅट्रो जरी आले पण ही वेगवान गोलंदाज तोफे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो? आशीर्वाद येते पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या आशीर्वादने पहिल्या स्पेलमध्ये 13 धावा दिल्या त्या चांगली गोलंदाजी केली. मी तर म्हणेल बिंदासपणे गोलंदाजी केली. एक विकेट मिळाला. जरी शेवटच्या चेंडूत चौकार आला असेल अशोक पाटील, पण तरी देखील त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 10. 23 धावा धाव फलकाती लागल्यात. आशीर्वाद पुण्याला दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. P2 मध्ये येतोय. P2 झालाय. आता आपण बोलले तर पॉवर प्ले संपला अशोक पाटील, म्हणजे त्यामुळे आता क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळणार आहे. तर P2 मध्ये चांगली गोलंदाजी केली. बिंदासचं कौतुक करेल. चांगली बॅटिंग केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी. अशोक पाटील बघा, एक बॅटर जर तुमच्याकडे चांगला असला आणि जर त्यांनी चांगली बॅटिंग केली तर तो किती महाग आपण तर महागात पडू शकतो विपक्ष संघाला. विशाल मळवी काहीतरी मला वाटतं सूचना करतायत आमच्या मेन पंचांना. अशोक पाटील क्रिकेटमध्ये पंच कोणाला नेमायचे? ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, अशाच व्यक्तीला तुम्ही पंच म्हणून नियुक्ती करू शकता. आणि सपरा मैदान म्हटलं ना तर अशोक पाटील नेहमी प्रेक्षकांची गर्दी असते. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. आशीर्वाद दुसऱ्या स्पेलमध्ये. हो चांगला चेंडू. बॅटरमॅननं चेंडूला फ्लिक केलं. यावेळेला वेगाने आलाय अभय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं जातं बघा अशोक पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. माताडी संघाचं कौतुक करू तेवढं कमी. माताडी संघ म्हटला तर रेग्युलर संघ. आज बहुचर्चित नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये राज पाटील. काय बॅटिंग करतो, लाजवाब बॅटिंग करतोय. ओ चांगला चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा होता. लोअर फुल टॉस चेंडू ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे स्क्वेअर लेग रिझन मधनं काढायचा होता. अशोक पाटील जरी म्हाताडी गाव छोट असं पण या गावात चांगले चांगले आता खेळाडू बघायला मिळतात. कारण राज पाटील या वर्षीचा विचार केला खूप चांगली बॅटिंग करतोय.
आत्ताच सापडत साबेची स्पर्धा देखील जिंकली. राज पाटीलने काय बॅटिंग केली, धुवाधार बॅटिंग केली ती, मालिकावीर देखील ठरला होता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला राऊंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण गजानन पाटील. बघा अशोक पाटील जेव्हा चांगला खेळतो तेव्हा सर्वच खेळाडू चांगला क्रिकेट दाखवतात मैदानावर. आता गजानननी बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मिड विकेटला. धावसंख्या धावफलक ते पण पाहू शकता ज्या वेळेला 25 धावा 15 चेंडूमध्ये 25 झाल्या आहेत. 65 करायच्यात अजून. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. बोराडे प्रयत्न करतोय पण यश लावत नाही. एक षटकार आलाय. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे, पण आज मात्र गुणवत्तेला न्याय देता येत नाहीये. कुठेतरी आज मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना उमेश सारखा बॅटर बाद झाला. 90 धावा अशोक पाटील या संघाकडे देखील मोठ्या बॅटिंग लाईन आहे, त्यामुळे जास्त नव्हत्या. फ्लिक केलाय, ऑन साईडला उडवलाय चेंडू, चाललाय डीप स्क्वेअर रिजन मधून. क्षेत्ररक्षक येतोय. गजाननने प्रयत्न केले पण त्यांना बेट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. पाण्याची मागणी केली बघा. काय डीजे मास्टरचं कौतुक करू. अशोक पाटील बघा दादा गोणकेचं संगीत देखील ऐकवत आहेत, त्याबद्दल डीजे मास्टर खूप खूप धन्यवाद. ना अशोक पाटील जेव्हा जेव्हा काही डीजे मास्टर ऑपरेटर असे असतात त्यांना माहिती आहे कोणत्या मोसमला कोणतं गाणं लावायचं. फटका चांगला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडण्याचं टाळ्या होऊन जाते जरा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राजेश पाटील, राजेश पाटीलने काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. बिंदास रागवतो. मी तर म्हणे रागू नका, शाबासकी द्या अशा खेळाडूंना तुम्ही. काय क्षेत्ररक्षण केलंय अशोक पाटील. थोडंसं मैदान जर बघितलं ना आउटफील्ड थोडेसे उतारते. काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण. दवा दिला दाखल. पाण्याची मागणी केली. 3 षटकाच्याच आपण तर 3 षटकं संपल्यात. पाण्याची मागणी केली. धावसंख्या दाखल करते अशोक पाटील आम्हाला सांगतायत 31, म्हणजे येणारे 12. आपण तर 12 चेंडू 60 ची गरज आहे. जाऊया डीजे मास्टरकडे, त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजे मास्टरचं खरंच कौतुक करू. का कौतुक करू, कारण हे गाणं खूप दिवसाने ऐकायला मिळालं. एकविराईचं पूर्णपणे वर्णन केलं, त्याबद्दल डीजे मास्टर कुणाल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ना अशोक पाटील अशी गाणी ऐकली ना की न कळत आपले हात आपण तर ज्याच्या आपण कशाच्या याच्यावर पण ठोकेवर आपण बघितले तर हात आपले वाजतात, बोटं वाजतात, मन आपण बघितले तर प्रसन्न होतं, पाय देखील थिरकताना आपल्याला बघायला मिळतं. त्याबद्दल डीजे मास्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. ना आता समजतं की डीजे मास्टरकडे गाण्यांचा संग्रह जास्ती आहे. ना ऑपरेटर बदललं का, असू दे काही असू दे. अशोक पाटील लग्नाला गेल्यानंतर जेवण मिळालं ना महत्वाचं आहे. आचार्य कोणतं आपण पाहत नाही, तसं आपला डीजे कोण आहे तो मास्टर माहिती नाही. पण आता चांगली गाणी लावतो त्याबद्दल डीजे मास्टरला आम्ही धन्यवाद देऊ. 31 धावा झाल्यात. 60 ची गरज आहे. 30 ची सरासरी. अभय आलाय. अभय पाटील स्ट्राईकला. संदीपला आपण पाहू शकता. फुलटॉस आहे. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. फुलटॉस होता
अशोक पाटील कधी कधी क्रिकेटमध्ये ना खराब चेंडूला विकेट मिळतो, चांगल्या चेंडूला षटकार चौकारचा आणि तो विकेट मिळाला अभयला. पुष्कर येतोय, मिथून पाटीलने खूप चांगला झेल घेतलाय. चला पुष्कर काठी जरा लवकर. चला चिकनगर संघ आपल्याला फिडिंग करायचे, त्यामुळे मानपाडा संघ आपण डगावच्या दिशेने वाटचाल करा. अशोक पाटीलचा अंतिम दिवस. नगरसेवक चषक शिवहनुमान 40+ क्रिकेट संघ दातील अजित नगरसेवक चषक. अशोक पाटील प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 15, तब्बल 90,000ची स्पर्धा आपण पाहू शकता. पारितोषिक असलेली स्पर्धा मालिका वीसाठी आपण तर सायकल देखील आहे. अवय हो, आपण तर वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. काय स्टार्ट दिला बिंदासने, काय दमदार बॅटिंग केली. त्यानंतर गोलंदाज आशीर्वादचं कौतुक करेल. बिंदासाला चांगलं षटक फेकलं आणि तिथून दबाव निर्माण झाला. 10 षटकार मारले. इथूनही 10 षटकार पाहिजेत. हो, चांगला चेंडू. पुष्कर काटे काय करतोय. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. डॉट चेंडूची समाप्ती ते. अशोक पाटील लक्ष किती मोठं ते महत्वाचं नाही, त्या लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आठवतं, संकट समय तुम्ही शत्रूवर तुटून पडा, जिंकला तर इतिहास, हरला तर इतिहास, आणि इतिहास घडवायला लागणार आहे. वेल लेफ्ट केलाय. पंच वाईट चिखून करतायत. बऱ्याच वेळानंतर 10 मिनिटे. धावसंख्या दाखल कधी 32, 59ची गरज आहे. नाही आता माताडीचे बाहेर का राखीव खेळाडू जे आलेले आहेत पाठीराखे, ते आता मनावर त्यांच्या आनंद दिसतो चेहऱ्यावरती, खुश आहेत ते. हो, डॉट चेंडूची समाप्ती ते. रणदीप मडवी, आपण आता प्रमोद मडवी यांचे छोटे बंधुराज यांचं आगमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काल प्रदीप मडवीने देखील उपस्थिती दाखवली. प्रमोद मडवी सातत्याने आपल्यासोबत आहेत. तिसऱ्या दिवशी देखील अभय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. आशीर्वादकडे झेल गेल्यानंतर बघा बॅटर समजून जाते की हा झेल सुटणार नाहीये. त्यांच्या खेळ आपण तर 12व्या खेळ किती आत्मविश्वास आहे बघा. अशोक पाटील विकेट मिळाला. अभयला 2 विकेट मिळाल्या या षटकामध्ये. आपण पाहू शकता सतीश उर्फ बबलू येतोय, काव्या स्पोर्ट्सचे ओनर. अशोक पाटील काव्या स्पोर्ट्सचं नाव देखील भरपूर होत चाललं. प्रेसी बॅट त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ब्रँड आहे प्रेसी बॅटचा. अशोक पाटील मी तर म्हणेल कमीत कमी ही बॅट स्टार्ट असेल 4 ते 4,500च्या पुढे. आणि ती तुम्हाला पाहिजे असेल तर काव्या स्पोर्ट्सला तुम्ही जा नवापाड्याला. 4,000ला पुष्कर काटे, म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला. 4,000 पासून स्टार्ट आहे. क्वालिटी अशोक पाटील, ब्रँड आहे प्रेसी म्हणजे. अभय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला आपण सतीश उर्फ बबलूला पाहू शकता. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. हो, उंच गेला चेंडू. झेलची शक्यता आहे. तिसरा विकेट मिळतोय का पाहायचंय. डॉट चेंडू इथे झाला असता, विकेट देखील मिळाला असता, पण इथे एक धाव कंप्लीट केले. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फॉल करते. आपण पाहू शकता 33. समीकरण बदलत आता. षटक संपलंय. तर समीकरण आता येणारे अशोक पाटील 6 चेंडू आणि धावा आहेत 58. फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. साई शेलार आलेत. एक साई शेलार सिक्सर किंग रेग्युलरचा आपण तर खंबाल पडायचा. ISPL आपण पाहिलं तर त्याच्याकडे देखील तेवढी साईड आहे, याच्याकडे देखील तेवढीच हाईट आहे. साई शेलार आलेत गोलंदाजी मार्क. अंतिम षटक. मच्छिंद्र येत आहेत. आकाश तारेकर आणि आपण तर साई शेलार दोन ISPL मध्ये आपण तर आगरी खेळाडू दोन आपण तर मेगा फायनल खेळणार आहेत. फुलटॉस आहे यावेळेला. हवेमध्ये चेंडू अडीच लॉंगॉनलाची परत चेंडू फील्ड होईल. एक धाव कंप्लीट केली जाते सहजतेने. अशोक पाटील जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केलं जातोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. अशोक पाटील माहिती देत 34 धावा. नवापाडा संघ नेहमी संघर्ष आणि फाईट करण्यासाठी जाणला तो, पण आज मात्र कुठेतरी संघर्ष दिसला नाहीये. फाईट करताना दिसला नाही. साई लोअर फुलटॉस होता. यष्टीरक्षक बीट होतोय. फाईन लेग बीट होतोय. चेंडू गेला यावेळेला लॉंग स्टॉपला. चौकार मिळतोय. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 38 धावा.
फक्त औपचारिकता पूर्ण करतोय. तर धावा आल्यात आपण त्या बॅटच्या स्वरूपात आपण तर 38 धावा चौकाराने मिळत आहेत. इथे मात्र आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे. फक्त अशोक पाटील फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी 38 झाले आहेत. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता मच्छिंद्र आहेत. मच्छिंद्र काटे 9:37 मात्रेला आपण पाहू शकतो उर्फ बबलू मच्छिंद्र आलाय. मच्छिंद्र साई राईट आर्म ओर द गडे मारा करतोय. पुन्हा एकदा फुलटाच होता. एसटी रक्षक बघा आता बीड झालाय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीड झालाय. चौकार आलाय बायच्या स्वरूपात. 42 धावा. अशोक पाटील दोन्ही चेंडू डॉट होते. मिथुन पाटील काय करतायत. ज्या मिथुन पाटील चांगला झेल पकडलाय पण आता कदाचित तो सांगतो की या धावा जाऊ दे एक्स्ट्रा गेले तरी चालतील. कुठेतरी पक्ष संघाला आपण तर धावांसाठी हातभार लागेल त्यांचे देखील धावसंख्या वाढेल असं नसतं. अशोक पाटील पण त्याच्याकडनं चुका होत आहेत. पुष्कर काठे बघा आता 3 चेंडू 49. चला चिकनगर संघ आपल्याला मुख्य प्रवेश आपण तर आमच्या व्यासपीठासमोरच उतरायचं आहे. तर मानपाडा संघ संजय या आपल्याला बॅटिंग करायची त्यामुळे चेंडू चेक करा. 2 चेंडू चेक करून ठेवा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. चला लवकर लवकर जरा उशीर होतोय. 1 तास गेला या मॅचला बघा. चालेल चला आता फक्त 2 चेंडूची औपचारिकता बाकी. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त आता 1 चेंडूचा खेळ बाकी. अशोक पाटील फक्त मिनाट माळी यांचे मामा देखील आहेत. हाईट बघा ना किती चांगली. अशोक पाटील वाटत नाही की साई 40+ खेळाडू आहेत. चेल ड्रॉप. चला अशा तऱ्हेने भरपूर मित्र म्हणेला अशोक पाटील अंतराने सामना जिंकलाय. तब्बल फक्त आणि फक्त धावा केले त्या आपला 40+ संघाने 42 आणि 49 धावाने सामना जिंकला. या सामन्याचा मार द मॅच नो डाऊट. जरे खूप चांगली बॅटिंग केली गोलंदाजी देखील खूप चांगली केली. आशीर्वाद ठरतो या सामन्याचा मान द मॅच. बिंदास सॉरी आशीर्वाद बोललो बिंदास आहेत. चांगली खेळ केला बिंदासने देखील आपण चांगला खेळ केला. गोलंदाजी चांगली केली. झेल देखील त्यांनी चांगले पकडले.